सो मच दादा. खरं तर तुमची साथ आम्हाला मिळाली आणि तदनंतर ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय उभी आम्ही केली आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे शेवटचे 6 बॉल आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या मुवमेंटला काय घडेल काय बिघडेल पाहूया त्या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती बॅट्समन सुमित पाटील आहेत. पहिलाच बॉल समोर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, केचूर मारण्याचा प्रयत्न इथून झाला होता, परंतु तदनंतरचा हा निर्धाव चेंडू इथून प्रत्येक डॉट बॉल हा भरपूरच महत्वाचा राहील हे दुटण्या संघाला. आता मात्र इथून पाहिलं तर रनअप बॉलचं इक्वेशन 5 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती एक एक धाव हे बनवावे लागेल. क्रिकेटमध्ये हे काम सोपं आहे, परंतु हेच काम गोलंदाजी करत असताना गोलंदाज कठीण करतील का. इथे हा चेंडू पाहिला तर समोर होता. टप्पा पडल्यानंतर वळण भरपूर होता आणि त्याच कारणाचं यस पंताने तेच सांगितलं. इथे अफील देखील फेट आउट लावले. यस बॅट कटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. सिंगल मिळाली. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. दोनही संघ इथून हार मानायला तयार नाहीयेत. दोनही संघ चांगली लढत देत आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट. सध्या रफ अँड टफ हा सामना पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे बी संघ आणि त्यांचा अगेन्स्ट हे दुटणे संघ. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. इथून गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अविनाश आहेत. इथून हायवे दिवे बी संघाचा नाश करेल का पाहूयात. 4 मध्ये 4 करायचे आहेत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा निर्धाव चेंडू डॉट बॉल आलेला आहे. आता सध्या तरी हळूहळू दबाव मी तर म्हणेन हायवे दिवे बी संघावरती दबाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर आता गणित सध्या बदलत असताना क्रिकेटचं गणित जो सोडवेल तो नक्कीच जिंकणार. 3 मध्ये करायचे आहेत 4 धावा. अविनाश सध्या चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फुलरलेनचा हा चेंडू बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आहेत. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता उर्वरित 2 बॉल आहेत. 2 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. चला जास्त बेल घ्यायचं नाहीये. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. शेवटचे 2 बॉल आहेत आणि आता या शेवटच्या 2 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. अगदी शेवटच्या षटकामध्ये अविनाशने काय अप्रतिम कमबॅक केलाय. अविनाशने केलेली या ठिकाणी गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने चेंडू वळवण्याची क्षमता आहे अविनाशकडे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरी 3 धावा इथून कराव्या लागतील. इथे हा चेंडू समोर होता. खेचून मारायचा होता, परंतु हा चेंडू आलेला डॉट बॉल. आता मॅच मात्र शेवटच्या एका बॉल वरती आलेले आहे. असं वाटलं होतं की हायवे दिवे बी संघ हा सामना सहजासहज जिंकणार, परंतु तदनंतर झालेला हा पलटवार. इथे गोलंदाजी आवडली असेल अविनाशची. टाळ्या होऊन जाऊयात मित्रांनो. 6 मध्ये 5 करायच्या होत्या, आता 1 मध्ये 3 करायच्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. 100% कमिटमेंट, 100% योगदान हे दोन्ही संघासाठी अविनाश सध्या करत असताना. शेवटचा 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. काय सामना रंगतोय मैदानाच्या आत. सामना आपण पाहिला सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये हायवे दिवे बी संघाच्या बाजूने होता, परंतु तदनंतर आता हे दुटण्या संघाने काय गोलंदाजी केली. अप्रतिम. अविनाशचं सध्या तरी कौतुक केलं जातं. शेवटचा बॉल आहे. 3 करायचे आहेत. कंपल्सरी या 3 धावा कराव्या लागतील. यस, या ठिकाणी हा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. अविनाशसाठी टाळ्या होऊन जाऊद्यात. सामना जिंकलाय या ठिकाणी
हे दुटणे या संघाने खरं मैदानाच्या आतमध्ये जादूगरी पाहायला मिळाले. फिरकीचं आक्रमण होतं मैदानाच्या आतमध्ये आणि जिंकता जिंकता हायवे दिव्य बी संघ इथून पराभूत देखील झालेला आहे. हार्ड लक हायवे दिव्य बी संघ.